श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सरत्या 2023 या वर्षाला निरोप देऊयात आणि 2024 या वर्षाचं मनापासून स्वागत करूया. तुमची धनुरास आहे. धनुराशीप्रमाणे तुम्हाला या नववर्षामध्ये आनंद, ऐश्वर्य, लाभ, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त होणार म्हणजे होणार. आणि हे कार्य शून्यातून विश्व निर्माण करून देण्यासाठी शनी महाराजांचं पाठबळ लाभणार आणि पराक्रम, प्रसिद्धी प्राप्त करून देणार. असे या वर्षाची आपण माहिती घेत आहोत. या संपूर्ण वर्षामध्ये तुमचं शिक्षण, करिअर, संतती, प्रेम, प्रणय, वैवाहिक सौख्य कसं राहील आणि विशेष म्हणजे तुम्हाला आरोग्यासंदर्भातील हे संपूर्ण वर्षभर कसं राहणार आहे, हे वार्षिक राशीफळ घेऊन मी आज आले आहे. तुम्हा सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमची धनुरास आहे. गोचर स्थितीप्रमाणे तुम्हाला कसे लाभ प्राप्त होतील आणि कोणत्या दरम्यान, कोणत्या महिन्यात विशेष लाभ प्राप्त होतील हे समजून घेणार आहोत. गुरुदेवांचं पंचम स्थानातलं गोचर हे तुम्हाला मे पर्यंत लाभणार आहे. अतिशय शुभयोग म्हणता येईल. उच्च शिक्षणासाठी किंवा शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय शुभ हे 2024 वर्ष राहणार आहे. परंतु तुमच्या अभ्यासाला गती प्राप्त व्हावी, अभ्यासक्रमासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्यावा, यासाठी तुम्हाला मे नंतर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. परंतु मे पर्यंत तुम्हाला नक्कीच शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असं ग्रहमान प्राप्त होत आहे. याबरोबरच संतती संदर्भात विचार केला तर दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या स्त्री पुरुष वर्गाला संतती सौख्य या मे महिन्यापर्यंत अतिशय शुभ प्रमाणात दाखवत आहे. याबरोबरच मे नंतर मात्र संततीसाठी तुम्ही विचार करत असाल, प्लॅनिंग करणार असाल तर संपूर्ण 2024 हे वर्ष तुम्हाला लाभदायकच आहे. परंतु थोडीशी उपासनेची जोड किंवा औषधोपचारांची जोड तुम्हाला द्यावी लागेल मे 2024 ते डिसेंबर 2024 या वर्षामध्ये. याबरोबरच तुम्हाला गरोदर मातांना विशेष काळजी मे नंतर घ्यावी लागणार आहे संततीविषयक. हे झालं संतती विषयाबद्दल. शिक्षणाबद्दल उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मात्र नक्कीच शनी महाराजांच्या कृपेने आणि गुरुदेवतेंच्या कृपेने होणार आहे. तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये बाहेर राज्यामध्ये, बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण मनासारखं प्राप्त करून घेऊ शकाल. शिक्षण अर्जित करताना तुमची मनस्थिती अतिशय उत्तम राहील. नवीन काहीतरी शिकावं आणि त्या जिद्दीने तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकाल, तो प्रवास करू शकाल आणि तेथील आनंद सुद्धा तुम्ही घेऊ शकाल. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो. विवाह इच्छुक युवक युवतींना सध्या स्थितीमध्ये अशा बऱ्याच व्यक्तींना प्रॉब्लेम सुरू आहेत की विवाहाचं कार्य होता होता थांबतं आहे किंवा मनासारखा जोडीदार प्राप्त होत नाहीये. खूप स्थळं पाहावी लागत आहेत. त्याच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात की हे कार्य कधी सिद्धीस जाणार. तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे. वर्ष 2024 मध्ये तुम्हाला मनोइच्छित स्थळ प्राप्त होऊन तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीस जाणार आहे. यासाठी गुरुदेवतांची कृपा ही विशेष राहणार आहे. याबरोबरच स्थळासंदर्भात विचार करताना तुमच्या जन्मलग्न पत्रिकेचा विशेष विचार करावा लागतो. कारण त्यानुसार तुम्हाला स्थळ कुठल्या दिशेचं मिळेल, किती अंतराचं मिळेल, स्थळ कसं असेल, मुलगा उच्च शिक्षित असेल का, मुलगी उच्च शिक्षित असेल का, म्हणजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे देता येऊ शकतात. मात्र राशीपत्रिकेप्रमाणे विवाह योगाचे ग्रहस्थिती कशी आहे, ग्रहमान कसं आहे एवढंच सांगता येतं. तर त्यानुसार तुम्हाला 2024 हे वर्ष विवाहासाठी अतिशय उत्कृष्ट म्हणता येईल. याबरोबरच तुम्हाला वैवाहिक सौख्य सुद्धा उत्तम मिळेल. गेल्या काही वर्षामध्ये तुम्हा दोघांमध्ये मतभिन्नता, मतवैचारिकता मोठ्या प्रमाणात होती आणि वाद कलह यामुळे गृहस्थिती, मनस्थिती बिघडलेली होती. परंतु 2024 हे वर्ष आनंद प्राप्त करून देणारं, सौख्य प्राप्त करून देणारं तुमच्या राशीला ठरणार आहे. काळजी चिंता अजिबात करू नका.
व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष ज्यांचे तेल, गूळ किंवा साखर उद्योग आहेत, मोठ्या प्रमाणात होलसेलचे तुम्ही व्यापारी जर असाल तर या वर्गाला विशेष लाभदायक ग्रहमान 2024 मध्ये लाभत आहे. पेट्रोल पंप, CNG पंप या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला अतिशय उत्कृष्ट ग्रहमान आहे. जे सरकारी सर्व्हिस करतायत त्या व्यक्तींना सुद्धा कामाचा लोड थोडासा वाढेल, ताण वाढेल, परंतु त्यातनं तुम्ही समाधानी राहणार आहात 2024 या संपूर्ण वर्षामध्ये. मंत्रालयामध्ये कर्मचारी वर्ग म्हणून तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी सुवर्ण संधी, योग्य काळ किंवा अतिशय उत्तम कालावधी 2024 मधील मे पर्यंतचा राहणार आहे. मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने जर सोडले तर बाकी पूर्ण वर्ष तुम्हाला अतिशय उत्तम कालावधी आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कार्य जिथे करत आहात त्या कार्यामध्ये उत्कृष्ट प्रकारची सेवा तुमच्याकडनं होणार आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ सुद्धा प्राप्त होणार आहे. कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने विचार केला तर गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी तुम्ही विचार करत आहात, सरकारी सर्व्हिसचा तुमचा विचार आहे, तर अशा वर्गाला मे पर्यंत नक्कीच प्रयत्न करा. जून आणि ऑगस्ट हे 2 महिने अपवाद राहतील. या 2 महिन्यामध्ये थोड्याशा संकटांना, अडचणींना सामोरे जावं लागेल. बाकी संपूर्ण वर्षामध्ये तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा देणार असाल, IPS, IAS या संदर्भातील परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ग्रहस्थिती अतिशय अनुकूल ठरणार आहे आणि नोकरीचे योग सुद्धा उत्तम प्रकारचे दिसून येत आहेत. ही झाली माहिती शुभ ग्रहांमुळे प्राप्त होणारे लाभ. राहुदेव आणि केतुदेव हे मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला योग्य ठरतात, परंतु त्याच पद्धतीने अडचणी सुद्धा आणतात. मग या अडचणी कोणत्या महिन्यात जास्त येऊ शकतात किंवा कशा प्रकारच्या त्या आता समजून घेऊयात. राहुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील 4th स्थानात आहेत. केतुदेव हे कर्मस्थानात आहेत, म्हणजेच दशमस्थानात आहेत. राहुदेव त्यांचं कार्य अतिशय उत्तम प्रकारे करतील, म्हणजेच तुम्हाला वास्तू सौख्य, वाहन सौख्य प्राप्त करून देतील, परंतु खरेदी संदर्भात विचार केला तर अडचणी निर्माण करून देतील. म्हणजे 2024 या वर्षभरामध्ये राहुदेवांचं परिवर्तन होणार नाही. राशी परिवर्तन न झाल्यामुळे, केतुदेवांचं राशी परिवर्तन न झाल्यामुळे तुम्हाला वास्तू घ्यायची असेल तर संकल्पित वास्तू पूर्ण होताना थोडासा मानसिक तणाव किंवा आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात. परंतु मोठ्या प्रमाणातील धोके जे की तुम्हाला मागे काही दिवसामध्ये होत होते तसे काही अनुभवायला येणार नाहीत. याबरोबरच केतुदेवांनी दशमस्थानामधलं गोचर तुम्हाला कसं लाभ देणार आहे आणि कुठल्या प्रकारचे संकट निर्माण करणार आहेत याची माहिती घेऊयात. केतुदेव दशमात आल्यानंतर तुम्हाला नवीन संधी उपलब्ध करून देतात. तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या क्षेत्रामध्ये कार्य करता आहात त्या कार्याचा गूढ अभ्यासक तुम्हाला बनवतात. तुम्ही ते कार्य समजून घेता, समजून उमजून ते कार्य करण्याचा प्रयत्न करता, तुमचे 100% देण्याचा प्रयत्न करता आणि हे यश देण्याचं काम केतुदेव तुम्हाला संपूर्ण वर्षभर करणार आहेत. परंतु केतुदेव एक अशुभ फळ सुद्धा देतात, ते म्हणजे हितशत्रूंचा त्रास निर्माण करून देतात. तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करत आहात त्या ठिकाणी प्रत्येक वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकारी वर्ग, सहकारी वर्ग यांना समजून घ्या. त्यांच्यासोबत तुमच्या वाणीतनं कुठल्याही प्रकारचा अपशब्द न जाता त्यांची मर्जी सांभाळता येईल या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. म्हणजेच केतुदेव तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास शकणार नाहीत. म्हणजेच केतुदेव त्यांचे अशुभ फळ तुम्हाला देऊ शकणार नाहीत. राहुदेव, केतुदेव तुम्हाला कोणते शुभ अशुभ फळ देणार आहे ते आपण समजून घेतलं. पराक्रम स्थानात आलेले शनी महाराज कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देतात. तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर नक्कीच तुम्हाला सुवर्ण काळ 2024 ठरणार आहे. काम फार मोठ्या प्रमाणात येणार आहे. कामाचा उरक तुम्हाला वाढवावा लागणार आहे. जितकं तुमच्याकडनं देता येईल तेवढं द्या असं म्हणणारा शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला आहे. संपूर्ण 2024 या वर्षामध्ये प्रतीक्षा संपलेली आहे. कर्मफळ देण्याचं काम शनी महाराज करणार आहेत. कार्य करण्याचं काम तुमचं आहे. कार्यक्षेत्राबद्दल विचार केला तर मिलिटरी खातं, पोलीस खातं, सैन्य दल या संदर्भातील कार्य करणारे व्यक्ती यांना संपूर्ण वर्ष उत्तम आहे. त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर रवी महाराज तुम्हाला या वर्षभरामध्ये
जून आणि ऑगस्ट हे 2 महिने आरोग्यासंदर्भातील तक्रारी निर्माण करून देणारे ठरणार आहेत. या दरम्यान तुम्हाला पाठीच्या कण्याचा त्रास, मानसिक त्रास, ताणतणाव किंवा कामाचा लोड वाढल्यामुळे थोडंसं शारीरिक त्रास हे अनुभवास येऊ शकतात. तर त्या दरम्यान नक्कीच तुम्ही मेडिटेशन करणं, व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, झोप व्यवस्थित वेळेत घेणं या गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच तुम्हाला हे नववर्ष आनंददायी जाऊ शकतं. तर आता आपण माहिती घेतली की या नववर्षामध्ये आपल्याकडनं कोणकोणत्या शुभ कार्य होणार आहेत, कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी येणार आहेत हे समजून घेतलं. आर्थिक लाभाच्या दृष्टीने विचार कसा आहे, आर्थिक लाभाच्या दृष्टीने तुमची कुंडली काय म्हणते याकडे वळूयात. तुमच्या राशीला नक्कीच शनी महाराज मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देतील. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने कागद, कापड, लोखंड, प्लास्टिक या संदर्भातील छोटे व्यापारी वर्ग सुद्धा सुखावणार आहेत असे धनुराशीच्या जातकांचं ग्रहमान, ग्रहस्थिती संपूर्ण वर्षभर राहणार आहे. तर आज आपण संपूर्ण वर्षभर तुम्हा धनुराशीच्या जातकांना कसं राहणार आहे याची माहिती घेतली. आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड तुम्हाला काही विशिष्ट कालावधीमध्ये द्यावीच लागणार आहे. ती उपासना काय आहे हे समजून घेऊयात. जानेवारी आणि मार्च या महिन्यामध्ये तुम्हाला विशिष्ट उपाय करायचा आहे. तो म्हणजे तीळ मिश्रित दान करायचं आहे. तिळाचं दान करायचं आहे. पांढरे तीळ किंवा काळे तीळ याचं दान तुम्ही शनी मंदिरात करायचं आहे. म्हणजे शनी कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तेलाचं दान शनी मंदिरात दिल्याने सुद्धा तुमच्यावरती शनी महाराजांची विशेष कृपा होऊ शकेल. रविदेवांची विशेष उपासना तुम्हाला जून आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये करायची आहे. सूर्याला अर्घ्य देणं, सूर्य नमस्कार करणं किंवा सूर्यदेवतेचा जप करणं, रीम सूर्याय नमः किंवा रीम रवये नमः हा जप करणं विशिष्ट लाभदायक ठरणार आहे. या संपूर्ण वर्षभरामध्ये तुमच्याकडनं जर जमल्यास दर गुरुवारचा उपवास मे ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये करावयाचा आहे. यामुळे तुम्हाला आरोग्य वृद्धिंगत होईल, आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्चाकडे जो तुमचा काळ जून नंतर जाणार आहे, जास्त मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे जून ते डिसेंबर, तर त्या खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी सुद्धा हा उपाय उत्तम राहू शकेल. दर गुरुवारी दत्तदर्शन करणं, गुरुवारचा उपवास जमल्यास करणं अतिशय लाभदायक खर्चावर नियंत्रण राहण्यासाठी राहणार आहे. तर आज आपण धनु राशीच्या जातकांना संपूर्ण 2024 हे वर्ष कसं राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडतीये का, तुम्हाला समजतीये का याबद्दलही कमेंट करू शकता. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना अडचणी असतील, समस्या असतील तर त्यावर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.